नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्वातंत्र्य दिनाच्या खरं तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. एव्हाना सर्वत्र जे आहे स्वातंत्र्य दिनासंदर्भातलं सेलिब्रेशन सुरू करण्यात आलेलं असेल. मात्र आज ऑफ द रेकॉर्डच्या माध्यमातून आपण काय पाहणार आहोत हा प्रश्न तुमच्या मनात असेल. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण बघतोय की संपूर्ण जगभरामध्ये स्थलांतर सुरू झालेलं आहे, विस्थापन सुरू झालेलं आहे. कारणं वेगवेगळी असतील. कधीतरी कोरोनाचं संकट असेल, कधीतरी नैसर्गिक आपत्ती असेल, कधीतरी मानव निर्मित संकटही असेल. अनेक संकटांमधून काहीही आपण बघत असताना थेटपणे लोकच्या लोक जे आहेत, गावाच्या गावं आहेत, सगळं काही जे आहे ते स्थलांतर आणि विस्थापन होताना दिसतंय. आणि या संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी याच महत्वाच्या विषयावरती गेल्या कित्येक वर्षांपासून लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना आपण आज आमंत्रित केलेलं आहे. मेधाताई, खूप खूप स्वागत ऑफ द रेकॉर्डच्या आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. मात्र धन्यवाद. धन्यवाद. आपण सगळेजण स्वातंत्र्य मिळवल्यानंतर स्वतंत्र विचारांचे झालेलो आहोत का? समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाला आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव आहे का? स्त्री असेल, पुरुष असेल, विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, समाजाचा प्रत्येक घटक असेल, प्रत्येक देशवासी असेल. कुठे स्वातंत्र्य, कुणा स्वातंत्र्य हा प्रश्न विचारण्याचीच आज वेळ आलेली आहे. हं. कारण म्हटलं तर घटनेच्या प्रस्तावनेमध्येच जे स्वातंत्र्य बहाल केलं आणि जनतेला समर्पित केलं संविधान, त्या घटनेच्या प्रत्येक अधिकाराला धरून आणि प्रत्येक मार्गदर्शक तत्वाला धरून जर राज्य चालवलं गेलं शासनकर्त्यांकडून, तर आपल्याला स्वतंत्रता, आझादी मिळायलाच हवी होती. हं. परंतु सुरुवातीला जी स्वातंत्र्याची स्वप्न पाहणारे आणि हुतात्म्य स्वीकारणारे होते, त्यांची स्वप्न अगदी महात्मा गांधींपासून ते बाबासाहेबांपर्यंत, शहीद भगतसिंग पासून ते सरदार वल्लभभाई पटेलांपर्यंत ही कुठेतरी संविधानातच प्रतिबिंबित झाली असं नाही, तर ध्येय धोरणांमध्ये प्रतिबिंबित होत होती. पण आज जी ध्येय धोरणं अवलंबिली जात आहेत, जी थोपवली जात आहेत, ती मात्र जनतेच्या बाजूची नाही आहेत. ती आहेत मुठ्ठीभर पुंजीपती भांडवलशाहांच्या बाजूनी. ती आहेत एकूण राजकीय सत्ताधीश जी धेंड आहेत त्यांच्या बाजूनी. आणि त्यामुळे अगदी समाजातला प्रत्येक समुदाय हा कुठेतरी स्वतःला निर्णय घेण्याचा अधिकारच नाही, हं. ही भावना घेऊन आज आक्रोशलेला आहे. मग त्याच्यात अगदी साहित्यकार, कलाकार आहेत, माध्यमकर्ते तुमच्यासारखे आहेत, पण अगदी शेतकरी, शेतमजूर हे सर्वच आहेत, ज्यांना आपण श्रमिक म्हणतो, जे खरे उत्पादक असतात त्यांना सुद्धा. आणि हा अधिकार जो गावसभेपासून त्रिस्तरीय पंचायती राज्यामध्ये समाविष्ट झाला पाहिजे, जो विधानसभे आणि संसदेमध्ये दिला गेला पाहिजे जनप्रतिनिधींना, तो अधिकारच नाकारला गेल्यामुळे प्रश्नोत्तराचा त्रासही संसदेतला लोकसभेतला संपल्यामुळे लोकशाही याचं अस्तित्वच खतऱ्यामध्ये आहे. आणि ह्या जोखीमेला धरूनच आज आपण काहीतरी पर्याय मागतो आहोत, त्याच्यासाठी संघर्ष करतो आहोत. बरोबर आहे. पण आपल्याच देशात राहून संघर्ष करण्याची वेळ का यावी? एका बाजूला शेतकरी भलं मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारताना दिसत आहे, ज्याची सरकार दरबारी साधी दखल सुद्धा घेतली जात नाही. एका बाजूला खेळाडू आपापल्या परीनं ऑलिम्पिकमध्ये जाऊन स्वतःसाठी काहीतरी करून येताना दिसतात, देशासाठी काहीतरी करून येताना दिसतात. मात्र क्रीडा क्षेत्राची देखील आपल्याला तशीच परिस्थिती पाहायला मिळते. शेतकरी झाला, क्रीडा विश्वामध्ये असणारे सगळे खेळाडू झालेत. एका बाजूला तुम्ही म्हणतात की राजकारण्यांच्या हातात सगळं आहे, किंवा ज्या प्रकारची लोकशाही आपल्याला सगळ्यांना मिळालेली होती त्या अधिकारांचा साधा वापरही करता येत नाही. याला कोण कारणीभूत आहे? म्हणजे फक्त ते मूठभर असलेले लोक त्याला कारणीभूत आहेत, की मग आपणच आपल्या बाबतीत असलेलं अज्ञान किंवा लोकशाहीनं दिलेल्या अधिकारांची आपल्यालाच जाणीव नाहीये, त्यामुळे काही लोकांचं फावतं असं आपल्याला वाटतं? या घटनेवरती हात ठेवून जे शपथ घेतात हा. आणि मग आपल्या जनप्रतिनिधीच्या पदावर बसतात, ते खरोखर या संविधानाची चौकटच नाकारत नाकारत पुढे गेलेले आहेत. हा. आणि 2014 पासून तर आता देशामधलं सगळंच राजकारण हे अर्थकारणाचं गुलाम झालेलं आहे. आणि ही जी गुलामी आहे ती एवढ्यासाठीच की आपलं एकूण निवडणुकीचं जे राजकारण आहे त्यातली मूल्यहीनता
आणि त्यातली धनवानता हीच आज लोकशाहीचा आधार असल्यासारखी मानली जाते आहे. पूर्वी कसं होतं की समाजकारण आणि राजकारण हे एकमेकाशी समन्वय साधून होतं आणि त्यामुळे राजकारणातून कुठेतरी परिवर्तनाची दिशा आम्ही घेऊ शकतो, आम्ही परिवर्तन साधू शकतो असा विश्वास असलेले सुद्धा राजकीय नेते हे पदांवरती बसलेले आपल्याला दिसत होते. आणि त्यांना सामोरे जाणारा प्रत्येक आंदोलनकारी हा कुठेतरी संवादाची अपेक्षा करू शकत होता. पण आता तसं नाहीये. शेतकरी आंदोलन एवढ्या ताकदीने, जिद्दीने, एवढी शहादत स्वीकारत पुढे गेलं म्हणून त्यांना 10-12 वेळा चर्चा कराव्या लागल्या, परंतु त्या सुद्धा निर्णायक चर्चा नव्हत्या. आणि आज हे अशाच प्रकारे द स्टेट अँड इट्स पीपल, राज्य, शासन आणि समाज जे त्यांचेच मतदाता आहेत, त्यांचेच त्यांना निवडून देणारे जनता आहे त्यांची, परंतु त्यांना ते कुठेही निर्णय प्रक्रियेमध्ये सामील करून घेत नाहीत. उलट ही संपूर्ण निर्णय प्रक्रिया ही मुठ्ठीभर अब्जाधीश, करोडोपती, उद्योगपती यांच्या आधारावरती चाललेली आहे. कारण निवडणुकीचं राजकारण त्यांच्याच आधारावरती ते जिंकतात असा त्यांना फार मोठा आत्मविश्वास आलेला आहे. आणि म्हणून जनतेने हा आत्मविश्वास त्यांचा कोसळवायला पाहिजे. आणि त्यासाठी आपला आवाजच नव्हे तर आपलं मतदान सुद्धा कुठल्या विवेकाच्या आधारावर करणार, केवळ दारू आणि लॅपटॉप्स आणि मंगळसूत्र वाटणाऱ्यांच्या बाजूनी करणार नाही, पैसे घेऊन स्वतःचं मत विकणार नाही, हा निर्णय घेणं आवश्यक झालेला आहे. परंतु हे जे आता करतायत म्हणजे आवाज दाबण्याचं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य नाकारण्याचं, एकूण नैसर्गिक संसाधनांचा वापर विकासासाठी करायचा असला तरी प्रत्येक योजनेच्या बद्दलच्या निर्णयाचं एक जे स्वातंत्र्य नाकारतायत, ते सगळं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठा संघर्ष आवश्यक आहे. त्याशिवाय सहजासहजी प्रगती करायची असेल तर विकास करणं आवश्यक आहे. मग विकासाला मेधा पाटकर जे आहेत किंवा तुमचे सहकारी हे का सातत्यानं मग त्याला विरोध करताना दिसून येत असतात? विकासाला तुम्ही विरोध केला तर देशाच्या विकासाची प्रगती थांबेल असं नाही का वाटत तुम्हाला? ज्या राजकारण्यांवरती आज तुम्ही थेटपणे शरसंधान साधताय, एक काळ तोही होता की 2014 साली आपणही निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला, मग मतदार राजा तुमच्या बाजूने का नाही उभा राहिला? असं काही मतदार हे काही विचाराच्या आधाराने मत देतच नाहीत. हे मी म्हटलं त्याप्रमाणे तो अनुभव आल्यानंतर जे त्याच्या आधी 40 वर्ष मला ठामपणे वाटत होतं की जन आंदोलनांचं राजकारण, जनवादी राजकारण हेच खरं राजकारण. एक पार्टी या संस्थेच्या अर्थाचा सुद्धा विचार केला तर त्याची व्याख्या सुद्धा आहे काय की आयडिओलॉजी, एक विचारधारा, कॅडर, त्याला बांधील असलेले अशी एक सेना आणि कार्यक्रम याच्या आधारावरती पार्टी ठरत असते. आज जर कुठलीही पार्टी जर ह्या तिन्ही आधारांच्या ऐवजी अन्य आधार देत असले तर मग त्या राजकारणाला काही अर्थ राहत नाही. हे आणि अनुभव पुन्हा त्याही वेळेला आल्यानंतर पुन्हा आम्ही जनआंदोलनांचा रास्ता स्वीकारला आणि ते बरंच झालं, फार लवकर मोकळं केलं स्वतःला. परंतु आज विकास म्हणजे काय या प्रश्नालाच सामोरं जाणं आवश्यक झालेलं आहे. आम्ही विकासाच्या विरोधी नाही असं आमचं ठाम म्हणणं आहे. कारण या संविधानाच्या आधारावरती विकास म्हणजे काय, आर्थिक विकासाचंच उदाहरण घेतलं तर अनुच्छेद 39 हे स्पष्टपणे सांगतो की असा आर्थिक विकास झाला पाहिजे की मुठ्ठीभरांच्या हातामध्ये धनसत्ता केंद्रित होता कामा नये, देशाची संपत्ती केंद्रित होता कामा नये. पण आज आपण अंबानी, अडाणींसारख्या कॉर्पोरेट्सच्या मुठ्ठीभरांच्या एकूण कमाई वाढण्यात जे सामील आहेत आणि लॉकडाऊन मध्ये त्यांच्या वाढलेल्या कमाईची जर आपण दखल घेतली तर आपल्या लक्षात येईल की या देशामध्ये विषमता ही कुठल्या टोकाला पोचलेली आहे. म्हणजे एकीकडे हाय राईज बिल्डिंग्स वाढत आहेत आणि दुसरीकडे झोपडपट्टी कुठल्याही प्रकारे बुलडोझर करणं, कुठल्याही कायद्याचा आधार न घेणं, त्यांच्या श्रमाचं चीज सुद्धा होऊ न देणं, त्यांचं योगदान न मानणं या आधाराने होत आहे. आणि त्यामुळे विकासाच्या नावाने जर सेंट्रल विस्टासारख्या प्रोजेक्टवरती 23,000 कोटी आता ते म्हणतायत ते 50 ते 60,000 कोटीपर्यंत जाऊ शकतं. असं जर होणार असेल आणि हा पैशाची उधळपट्टी आणि अपव्यय हाच गरिबांना अधिक गरीब बनवत, या मुठ्ठीभर पुंजीपतींना अधिक धनवान बनवत जात असेल तर मग हा विकास नाहीच. संविधानाच्या चौकटीमधला विकास हा जाती, धर्म, प्रांत, पंथ, लिंगभेद, वर्गभेदाच्या पार असला पाहिजे.
दुसरीकडे की तो समता आणि न्यायाच्या दिशेने पुढे गेला पाहिजे. प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक संसाधनांचा पुढच्या पिढीसाठी सुद्धा आपण ठेवा टिकवायला पाहिजे. हे समजून उमजून त्या संसाधनांचा वापर करणारा विकास असला पाहिजे. पण या सगळ्या मुद्द्यांना न मानता, या निकषांना डावलून जे निकष आज लावले जात आहेत ते ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, जागतिकीकरण, उदारीकरण. उदार कोणाच्या बाजूने? तर पुंजी निवेशक, भांडवल गुंतवणूकदारांच्या बाजूने. आणि दुसरीकडे खाजगीकरण, जिथे सार्वजनिक उद्योग सुद्धा विकले जात आहेत आणि तिथल्या श्रमिकांना बेरोजगार, बेघरबार केलं जाऊन BSNL सारखा एक उद्योग जर संपुष्टात येत आला तर रोज आत्महत्या वर्कर्स करत आहेत BSNLचे. कलकत्ताच्या एकाच डिव्हिजनचं उदाहरण गेलं, ज्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या विकासाच्या दिशाच आम्हाला मान्य नाही आहेत. पण पर्यायी विकास जो आहे, जो निरंतरता, समता आणि न्यायाच्या आधारावरती झाला तरच उद्या ऑक्सिजन मिळू शकेल. नाहीतर आपण जर हिरवे व्हेंटिलेटर संपुष्टात आणले, जेच ऑक्सिजन देत असतात, तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असेल किंवा प्लांट असेल, त्यातूनही ऑक्सिजन मिळू शकणार नाही. आणि त्यासाठी तडफडत मरणं हे जर आपल्याला करायचं होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला विकासाची अवधारणा बदलावी लागेल. विकासासाठी तंत्रज्ञानाची जी निवड प्रत्येक क्षेत्रामध्ये, अगदी शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, शेती, प्रत्येक क्षेत्रामधली तंत्रज्ञानाची निवड बदलावी लागेल. रोजगारमूलक विकास आणावा लागेल. ऊर्जाधारितच विकास हा मान्य करता कामा नये. हे सगळं संभव आहे, पण ते होत नाहीये. बरं, कारण म्हणजे असंभव त्यातून कुणामुळे? म्हणजे केंद्रात असलेल्या सरकारमुळे आहे की मग जर केंद्र सरकारला तुमचा एवढा विरोध आहे तर मग आजपर्यंत सामाजिक कार्य करत असताना एखाद्या दुसऱ्या पार्टीचा आधार तुम्ही थेटपणे का नाही घेत? मग मला सांगा, भाजप असेल किंवा केंद्रात असलेलं सरकार जर सर्व गोष्टींच्या विरोधी असेल तर मग जावं ना मेधाताईंनी देखील काँग्रेसची बाजू घ्यावी, काँग्रेसच्या बाजूनं जाऊन त्या ठिकाणाहून जी आहे ती कामं करून द्यावीत. प्रश्न एवढाच आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागणं. मग त्यासाठी कुठला पक्ष काम करतोय यावरती तुमचं नेमकी आज टिप्पणी काय? नाही, हे पक्ष विरुद्ध पक्ष अशा प्रकारच्या लढाई जिंकता येण्यासारखं वास्तव नाही आहे. बरं, आम्हाला जे हवं आहे ती एकूण पक्षीय राजकारणामध्ये मूल्यवानता आणणं, त्याच्या अंतर्गतही लोकशाही स्थापन व्हावी, हा. या दिशेने आपला हस्तक्षेप करणं. पण सर्वात महत्वाचं म्हणजे की राज्यसत्ता आणि जनता यांच्यामधला संबंध ठीक करणं, याचाच अर्थ राजकारण आहे. पण तसं राजकारण चालू नसल्यामुळे कुठलीही पार्टी जरी सत्तेवर असली तरी काही जनवादी अधिक असतात, काही कमी असतात. काही बाबतीमध्ये चांगले निर्णय काही पार्टीज घेतात. आता केंद्रातलं मागचं जे सरकार होतं ते आमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये चर्चेला तरी येत होतं, आम्हाला बोलवत तरी होतं. आज आपल्याच परिवाराशी चर्चा करणारे जे सत्तेमध्ये बसलेले आहेत ते उद्योगपतींशी बजेटची चर्चा करतात. पूर्वी प्लॅनिंग कमिशन आम्हाला चर्चेला बोलवत होतं की आता या बजेटच्यासाठी तुमच्या सूचना तरी द्या. पण आज तसं चित्रच राहिलेलं नसल्यामुळे त्या राजकारणाच्या आतमध्ये जाऊन कुठल्या तरी लोकसभेच्या एखाद्या खुर्चीवरती स्थानापन्न होऊन सुद्धा काय साधू शकतायत आपले खासदार, आमदार? त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला खोटं उत्तर दिलं जातं. त्याच्यानंतर हक्कभंगाशिवाय त्यांना दुसरा हक्क राहतच नाही. त्याच्यापेक्षा जनआंदोलन हे अधिक रिस्पॉन्स, अधिक प्रतिसाद मिळवतात, हे आमचा अनुभव आहे. आणि म्हणून हिमतीने, अर्थात कुठलीही पार्टी अगदी समतावादीच आहे किंवा नाहीच असं जनरल विधान न करता जिथे अवकाश आहे तो वापरणं आणि त्याच्यासाठी संवाद करणं. पण जिथे संवादालाही ते तयार नाहीत आणि जे घटनेच्या विरुद्ध किंवा मानव अधिकारचं उल्लंघन करून पुढे जात असतील, मग ते शहरी गरिबांच्या बद्दल असतील की ग्रामीण शेतकरी शेतमजुरांच्या बद्दल असतील किंवा आमच्या महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भात असतील, त्यांना विरोध करणं. म्हणून आमची भूमिका ही एक प्रकारे विरोधी पक्षाचीच भूमिका आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं. याचा अर्थ आम्ही सर्व पक्षांना समानच मानतो आणि नाकारतो असंही नाही. परंतु त्या पक्षीय राजकारणाच्या मार्गाने मूलभूत प्रश्नांना हात घालता येणार नाही असा आमचा निष्कर्ष झालेला आहे. आणि अनेक पक्ष सुद्धा आज शेतकरी आंदोलनामध्ये आपापल्या आघाड्यांना का उतरवतात? त्यांनाही जाणवत आहे की जन आंदोलनांचा मार्ग हाच शेवटी अवलंबावा लागेल. पण जन आंदोलन करणं किंवा त्याला लीड करत असताना जे सामाजिक कार्यकर्ते देश पातळीवरती काम करतायत, हे पॅरलल सरकार चालवतायत का? समांतर राजकारण सुरू आहे का? अजिबात नाही.
उलट जो प्रश्न आम्ही उठवतो तो प्रश्न केव्हा ना केव्हा तरी खरा साबित होतो. हा. त्या नर्मदेचंच तुम्ही जर पाहिलं तर 36 वर्ष 16 ऑगस्टला आम्हाला पूर्ण होत आहेत. या आंदोलनांनी जे जे प्रश्न उठवले ते केवळ विस्थापितांच्या पुनर्वसनाचे नव्हते, ते पर्यावरणाचेही होते, ते आर्थिक लाभहानीचेही होते, ते गुजरातच्या अंतर्गत सुद्धा जो विवाद होता हा. त्या विवादाला धरून कच्छ सौराष्ट्राला पाणी मिळणार का की उद्योगपतींना आणि शहरांनाच मिळणार हाही प्रश्न होता. आणि हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आम्ही जी देत होतो तीच खरी ठरलेली आहे. नर्मदाच संपुष्टात येते आहे. अवैध रेत खनन सुरू झालेलं आहे. जी गावं बुडवली त्यांच्या पुनर्वसनासाठी सुमारे 50,000 कुटुंबांच्या इतकं वर्ष लोकांना लढून अजूनही मच्छीमार, पशुपालक, बोट चालवणारे नावाडी ह्या सगळ्यांना आपला उरलेला हक्क घ्यायचा आहे. आदिवासींच्या मधले सुद्धा शेकडो लोक बाकी आहेत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये. पण खोटी शपथपत्र देण्यापासून जनतंत्राच्या लोकशाहीच्या प्रत्येक स्तंभाला एक वाळवी लागल्यासारखं झालेलं असताना राज्य सरकार सुद्धा कसा गैरवापर करतात, कसे खोटे बोलतात, कसे खोटे दावे करतात आणि ते कसे खोटे ठरतात हे सगळं आज नर्मदेच्या संदर्भात स्थापित झालेलं आहे. आणि म्हणून विकास विरोधी तर म्हणण्याची कोणी आम्हाला हिंमत करू शकत नाही. जर खरोखर जवळ येऊन त्यांनी आंदोलनाचा विचारच नव्हे तर भूमिका आणि अभ्यासही तपासलेत तर. आणि त्यामुळे आंदोलनांचे सामाजिक कार्यकर्ते जे नेते नाहीत, केवळ कार्यकर्ते आहेत, कार्य न करते नाहीत. हे कार्यकर्ते जर एकूण व्यापक विचारधारेला धरून पुढे जात असतील तर ते पर्यायही मांडतील. ज्या वेळेला संघर्ष करतील तेव्हा निर्माणाचंही कास धरतील. अशीच दिशा आम्ही नेहमी मानत असतो आणि ती अहिंसक सत्याग्रही मार्गावर. मेधाताई, कोरोनाच्या संकट काळामध्ये झालेलं स्थलांतर, भारतातलं तर विदारक चित्र हे माध्यमांमधून देखील सगळ्यांनी पाहिलं. तुम्ही देखील बाहेर हे स्वतः अनुभवलेलं असणार आहे. संपूर्ण जगभरात या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. राहिला प्रश्न विस्थापनाचा. नर्मदा बचाव आंदोलन किंवा सरदार सरोवर इथपर्यंत ते मर्यादित नसून नैसर्गिक येणाऱ्या संकटांमुळे माणसाला आता विस्थापित होण्या व्यतिरिक्त पर्याय उरलेला नाहीये. कोकणातली आपण परिस्थिती पाहिली, यापूर्वी आलेल्या अनेक वादळांनी गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, सगळ्या ठिकाणी क्षती पोहोचवल्याचं थेटपणे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. निसर्ग नेमका आपल्याकडून काय करवून घेऊ इच्छितोय आणि त्यामुळे या पुढच्या काळात तुम्हाला, मला, या आपल्या सर्व प्रेक्षकांना स्थलांतर, विस्थापन याला सामोरं जावं लागणारच आहे का? निसर्ग तर अबोल आहे आणि त्याच्या मूकपणाचा फायदा उठवत माणूस जर त्याच्यावरती आक्रमण करत असेल तर हा एक मोठा खेळ खंडोबा चाललेला आहे आणि त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. गेल्या 10-1 वर्षांमध्ये निदान 5 मोठी वादळं आली. मग ते ओखीचं असो की ते निसर्ग वादळ असो कोकणातलं, की ते अम्फान असो की कुठलंही, बंगाल, केरळ सगळ्यांनी त्सुनामी सुद्धा भोगली आहे. या प्रश्नावरती आपण जर गांभीर्याने विचार करणार असलो तर सहज आपल्याला पर्याय मिळण्यासारखी स्थिती आहे, अजूनही आहे. कारण अजून कुठेतरी जंगलं वाचलेली आहेत तर त्यामुळे हिरवे व्हेंटिलेटर्स मी म्हटलं ते अजूनही आपल्याला ऑक्सिजन पुरवत आहेत. कार्बन एमिशन्स ही आपण अधिकाधिक वाढवत चाललेलो आहोत. आजही आपल्या भारतातल्या ऊर्जेपैकी 60% ऊर्जा ही कोळशापासून निर्माण झालेली तापविद्युत आहे. परंतु आपण त्याच्यावरती पुनर्विचार करू शकत नाही का? सोलार, मनुष्यशक्ती, पवनशक्ती या सगळ्याचा वापर आपण करू शकतो. अगदी टायडल वेव्ह, समुद्राच्या लाटांवरून सुद्धा वीज बनवू शकतो. परंतु त्याला महत्त्व दिलं जात नाही. उलट न्यूक्लिअर पॉवर सारखेच विकल्प आणि पर्याय आहेत असं म्हणून आपण कुठेतरी विनाशाच्या दिशेने जातो. आणि म्हणून आज क्लायमेट चेंज, जलवायू परिवर्तनाच्या चर्चा या तर फार मोठमोठ्या स्तरावरती आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये, कधी कोपनहेगनला, कधी पॅरिसला होत राहतात. त्यावरती आपले विश्वगुरू बनत जातात. परंतु प्रत्यक्षामध्ये एकूण विश्व जे भोगतोय तेच भारत भोगतोय, त्याच्यापेक्षाही जास्त भोगतोय. तरी अजून भारताचा जो काही निसर्गाचा ठेवा, जे काही धरोहर आपण टिकवून धरलेली आहे त्याच्यावरती जर हल्ला विकासाच्याच नावाने होत असेल तर आपल्याला विकास पलटवावा लागेल. आणि हे याच्यासाठीच आक्रोशित जे आहेत ते निसर्गावर आणि मेहनतीवर जगणारे समुदाय, त्यांनाच आपण नेमकं उखडून टाकतो आहोत. जे आपले खरे उत्पादक आहेत, जे खरे वितरक आहेत,
जे खरोखर निर्माण मजदूर आहेत, म्हणजे बिल्डर्स आहेत, जे जंगल रक्षक आहेत खरोखर, ज्यांनी साधेपणाने आणि स्वावलंबनाने जगून आपल्या श्रमाचं, आपल्या कुशलतेचं, आपल्या हातातल्या जंगल जमिनीचं, आपल्या जमिनीखालच्या भूजलाचं आणि खनिजाचं योगदान दिलेलं आहे, दान केलेलं आहे. परंतु त्याची हेळसांड करणं हे उपभोगवादी समाजाने केलेलं आहे. आणि त्यामुळे मी म्हटलं त्याप्रमाणे ही जी विषमता आहे ती जोपर्यंत आपण कमी करू शकत नाही तोपर्यंत हा खेळ थांबणार नाही. आणि हे स्थलांतर सुद्धा जे होत आहे ते एक प्रकारचं विस्थापन आहे. जे उत्तर प्रदेशातल्या बहराईच असो की आणखी फैजाबाद असो, बिहार मधल्या गया असो की आणखी अरेरे असो, महाराष्ट्रामधल्या असो एकेका गोंदियासारख्या जिल्ह्यातले किंवा मध्य प्रदेशातले कटनी सतनाचे असो, या सर्व ठिकाणाहून शहरांमध्ये लोंढाच्या लोंढ्यांनी येणारे जे श्रमिक आपण सर्वांनी पाहिले, ते टीव्हीवर पाहून हळहळणारे काही समुदाय आहेत जे शहरामध्ये राहतात, जे धरातलावर उतरत नाहीत. पण आम्हाला तर तसं करणं शक्यच नाही. त्यामुळे आम्हाला त्यावेळेला मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती उपोषणाला बसावं लागलं. आणि मग कुठेतरी एसटीज महामंडळाने फार चांगली भूमिका बजावली. महाराष्ट्राने रेल्वेची मागणी केली. परंतु आज संघीय रचना सुद्धा न मांडणारं जे केंद्रातलं सरकार आहे ते यामध्ये सुद्धा राजकारण आणि अर्थकारण खेळत होतं. आणि त्यासाठी रेल्वे सुद्धा महाराष्ट्राला बंगालला उपलब्ध करून देत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी त्या श्रमिकांचाच आवाज उठणार होता. परंतु लॉकडाऊन मध्ये ते सुद्धा दामणं होत होतं. म्हणून सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा सर्वत्र भिडावं लागलं. पण हा प्रश्न केवळ एका लॉकडाऊन पुरता किंवा कोरोना पुरता मर्यादित नाहीये. आपल्या देशातले 95% श्रमिक हे जे असंघटित मानले जातात ते खरोखर सर्व प्रकारे असुरक्षित ठेवले जातात. त्यांना असुरक्षित श्रमिक म्हटलं पाहिजे. त्यांच्यासाठी 2008 मध्ये कायदा व्हावा म्हणून आम्ही जंतर मंतरवरती 2 महिने रात्र दिवस राहत होतो. आणि त्याच्या आधी नंदीग्रामचा संघर्ष झाला होता. त्यामुळे इतरही मुद्द्यावरती, भूमी अधिग्रहणावरती आम्हाला एक नवा कायदा हवा होता. पण या सगळ्या कायद्यांचं सुद्धा अंमलबजावणी न करता जे वास्तव आहे ते अत्यंत भयावह आहे. त्यामुळे आपल्या देशातले एक खरे उत्पादक, खरे निर्माण करते हे रेकॉर्डवरच नाहीयेत. फक्त मतदानापुरता त्यांचा रेकॉर्ड असतो, त्याच्या पलीकडे त्यांचा रेकॉर्ड नसतो. आज मुंबईमधल्या स्लम्समध्ये जे 60% मुंबईतले लोक राहतात, ज्या झोपडपट्ट्या, गरीब वस्त्या ह्या 9% जमिनीवरती आजही वसलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा खरा रेकॉर्ड शासनाकडे आहे का? नाही. अनऑर्गनाइज सेक्टर वर्कर्स ऍक्ट 2008चा जो झाला तो, किंवा घरेलू कामगार आपल्या मोलकरणींच्यासाठी खास कायदा महाराष्ट्रामध्ये झाला तो, किंवा आंतरराज्य स्थलांतरित मजूर कायदा 1979 पासून या देशात चालत आला तो, परंतु यांचा सुद्धा अंमल झाला नसल्यामुळे रेकॉर्ड झाला नाही. आज सुद्धा इतक्या लॉकडाऊन मधल्या परिस्थितीवरती हळहळणारे आपले राज्यकर्ते जर त्यांचा रेकॉर्ड तत्काळ निर्माण करण्यासाठी भिडत नसतील तर मग आंतरराज्य स्थलांतर करणारे किंवा आंतरराज्य स्थलांतर करणारे, म्हणजे कुठेतरी गडचिरोलीवरून मुंबई पुण्याकडे येणारे, यांना सुद्धा न्याय कसा मिळणार? जे काही थोडेसे लाभ जाहीर करतं महाराष्ट्रासारख्यांनी 1500 रुपये जाहीर केले. फक्त निर्माण मजदूरांना कुठेतरी 3000 मागच्या वेळेला मिळाले आणि ह्या वेळेलाही लाखोंना मिळाले. परंतु या सर्वांचं रजिस्ट्रेशनच जर नाही तर त्यांना तो सुद्धा लाभ मिळू शकत नाही. ही इतकी भयावह परिस्थिती आहे की आपल्याला श्रमिकांना संघटित करून केवळ युनियन विरुद्ध युनियन अशा प्रकारचं स्वरूप प्रत्येक कारखान्यामध्ये, प्रत्येक शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांमध्ये न आणता जो मोठा समन्वय साधला पाहिजे तो आता कुठेतरी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने, ऑल इंडिया ट्रेड युनियन काउन्सिलच्या निमित्ताने पुढे जातो आहे. मला वाटतं ह्याच्यामध्ये आपण पुन्हा एकतर विषमतेवर हल्ला आणि दुसरा श्रमिकांच्या योगदानाला स्थान आणि सन्मान मिळणं, ज्यामध्ये महिला श्रमिक आहेत, ज्यामध्ये दलित आहेत, ज्यामध्ये आदिवासी आहेत, ज्यामध्ये अल्पसंख्याक आहेत, सर्वाधिक याच समुदायातले अधिक श्रमिक आहेत. आणि शेतकरी सुद्धा असंघटित श्रमिकच मानले गेले पाहिजेत, असुरक्षित श्रमिक मानले गेले पाहिजेत. त्यांना का नाही पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड? ज्यांचा 60व्या वर्षी बँक बॅलन्स इतका मोठा असतो, जे त्याही नंतर धनदांडगे बनून आपापले बंगले बांधत असतात, त्यांना मात्र तुम्ही पेन्शन देता.
आणि जी मुलगी तडफडत झारखंडमध्ये भात भात करत मरते, तिच्या आई वडिलांनी वर्षभर आयुष्यभर श्रम केलेले असतात, त्यांना मात्र तुम्ही आयुष्यभरासाठी थोडा सुद्धा आर्थिक लाभ देत नाहीत. याला काय म्हणावं. आणि म्हणून कोरोनाच्या निमित्ताने तर स्थलांतर दुनियेतूनच झालेलं आहे, परंतु वेगवेगळ्या प्रकारचं स्थलांतर हे जे आज होतं आहे ते पुन्हा त्याच विकासाच्या चुकीच्या नजरियेमुळे, चुकीच्या बरं. अवधारणेमुळे, ज्याच्यामध्ये हातातून जल जंगल जमिनीसारखे आजीविकेची साधनं हिरावून घेतली जात आहेत, किंवा ज्यांच्या हातात छोटासा जमिनीचा तुकडा आहे, जे शेतीवरती परंपरागत आपलं जीवन जगत आलेले आहेत, ते आजच्या एकूण उपभोगवादी आणि बाजारी अर्थव्यवस्थेमध्ये घाटे का सौदा भोगतायत. त्यामुळे त्यांना तिथे जगताच येत नाही, म्हणून ते निघून निघून भूमिहीनांच्या बरोबर छोटे आणि सीमांत शेतकरी सुद्धा, ज्यांची संख्या 75 ते 80% या देशामध्ये आहे, ते निघून निघून पुन्हा शहराची वाट धरतात. आणि मग शहरीकरण आणि औद्योगिकरण म्हणजेच विकास असं म्हणत पुन्हा गावं आणि शहरं, श्रमिक आणि त्यांच्यावर बाणगुळासारखे जगणारे उद्योगपती आणि श्रमपती यांच्या मधली दुरी वाढतच जाते. बरोबर आहे. म्हणजे तथाकथित असलेला विकास याच्या ज्या संकल्पना आहेत त्या गळून पडतात मेधाताई तुमच्याबरोबर बोलल्यानंतर. तुम्ही म्हणालात असंघटित क्षेत्रातले कामगार वर्ग असेल त्यांना संघटित करणं गरजेचं आहे. एका बाजूला आदिवासी जनता जी कुठेही ऑन रेकॉर्ड आजपर्यंत आलेली नाहीये, मात्र ऑफ द रेकॉर्ड असलेली ही आकडेवारी कधी ऑन रेकॉर्ड येणार आहे? अहो एवढंच कशाला, शहरी भागात ज्या प्रकारे आपण मराठा आरक्षण बघतोय, ओबीसी आरक्षण बघतोय, या संदर्भामध्ये ज्याला इम्पेरिकल डेटावरनं सुद्धा एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले जातात, म्हणजे ऑन रेकॉर्ड प्रत्येक गोष्ट आणण्यासाठी फक्त राज्यकर्त्यांचा विरोध आहे असं म्हणावं लागेल का? कुठेतरी या वोट बँक्सच्या खेळामध्ये हा रेकॉर्ड लपवून ठेवला जातो. कारण आता निवडणूक आली एखाद्या महानगरपालिकेची, तर मग गरीब वस्त्यांमध्ये तुम्हाला आम्ही अधिकार देऊ, तुम्हाला आम्ही रेकॉर्डवर आणू, तुम्हाला आम्ही पात्र ठरवू, तुम्हाला आम्ही एखादा चांगला बिल्डर मिळवून देऊ, असं म्हणत ज्या आडव्या वस्त्या उभ्या केल्या जातात SRAच्या नावाने, आणि उरलेली जमीन आणि ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स असं म्हणत त्या बिल्डरला तिथे काही गरिबांची काही इमारती बांधण्यासाठी म्हणून त्या जमिनीवरती आपला लाभांश ठरवता येतो. आणखी समुद्रकिनारी त्याच्या बदल्यातली पर्यायी जमीन मिळवून कोट्यावधी रुपयांचा लाभ स्वीकारता येतो. हे सगळं जे कायदेशीर दाखवलं जातं ते खरं म्हणजे बेकायदेशीर, असंविधानिक आणि अमानवीय दिशेने पुढे नेणारं विकासाचं राजकारण आहे. आणि म्हणून रेकॉर्डवर न आणता केवळ आश्वासनांवरती जगवत तगवत ठेवणं आणि मग ती वोट बँक निवडणुकीच्या निमित्ताने साधणं, हे राजकारणाचं आजचं स्वरूप आहे. आणि म्हणून रेकॉर्डवर आणण्यासाठीच नव्हे तर त्यांना योग्य असं योगदानाचा लाभ देण्यासाठी लढावंच लागतं. आमच्या कामगार संघटनेला, श्रमिक जनता संघाला का लढावं लागतं? कल्याण महानगरपालिकेतल्या कचरा गाड्यांवरती राबणारे पॅन्डेमिक मध्ये, कोरोनाग्रस्त परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःच्या हाताने एखाद्या वेळेला कुठेतरी मास्क मिळतो, कुठेतरी ग्लोव्ज मिळतात, अशा परिस्थितीत कचरा उचलणारे कामगार हे आत्तापर्यंत किमान वेतन न मिळवता काम करत राहिलेले. आत्ता आमच्या युनियनला महाविकास आघाडीनी, श्रमिक मंत्रालयानी आणि श्रमायुक्तांनी, संवेदनेनी जो प्रतिसाद दिला त्यामुळे त्यांना आता किमान वेतन मिळू शकेल. पण असे किती ठिकाणी आहे मध्य प्रदेशामध्ये मिल्स टेक्सटाईल्सच्या आज छटणी करतायत. म्हणजे रतन टाटांना सुद्धा कुठेतरी संवेदना आली आणि म्हणावं लागलं की बाबा ह्या लॉकडाऊन मध्ये जर छटणी केली तर ती अनैतिकता ठरेल. पण छटणी चालूच आहे. बिर्ला, आदित्य बिर्ला, कुमार मंगलम बिर्ला आपल्या प्रत्येक फॅक्टरीमधून श्रमिकांना घालवून देऊ पाहत आहेत. कारण लॉकडाऊनचा पगार त्यांनी स्टाफला ते देतात. हे सिटीज विदिन सिटी बांधणारे जे आहेत ना, पुण्यामध्ये अशा अनेक सिटीज आहेत, त्यांनी सुद्धा असंच केलं. पण श्रमिकांना मात्र तो पगार नाकारला. तर आमच्या कामगार संघटनेला लढावंच लागतं, काहीतरी मिळवावं लागतं. पण ह्याच्यासाठी सुद्धा फार मोठा संघर्ष आवश्यक झाला आहे. कारण जे काही कायदे हातात घेऊन आम्ही ट्रायब्युनल समोर उभे राहू शकत आहोत, आजपर्यंत आहोत, परंतु त्यातले 29 केंद्रीय कायदे हे मोदी सरकारने वापस केले आहेत, मागे घेतलेले आहेत.
एवढा लढा ज्याच्यात माझे वडीलही सामील होते, प्रत्येक कायद्यासाठी दिला गेला. मग तो औद्योगिक विवाद अधिनियम असो, ज्याच्यामुळे जर मालक आणि मजुरातला विवाद निर्माण झाला तर तो सोडवण्याची काहीतरी वाट असते. एखादा कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट सारखा, हम्म. की जिथे ठेक्या मजदुरांची संख्या वाढवत नेत आहेत आणि ते तेवढंच काम करतात, त्यापेक्षा जास्त काम करतात, पण इतर श्रमिकांच्या पेक्षा कमीच कमावतात. त्यांना कुठेतरी न्याय देणारा कायदा. हे सगळेच आता ते 29 कायदे जर परत घेत आहेत आणि ते राज्य सरकारांना तर मानतच नाहीत. त्यांना तर ते अक्षरशः गुलामच मानतात. म्हणून शेतकरी विरोधी 3 कायदे थोपवतात, तेव्हा राज्याचा कृषी संबंधी कायदे करण्याचा अधिकार ते लक्षात घेत नाहीत. हम्म. आणि हे कायदे मागे घेतात आणि 4 केवळ संहिता आणतात, तेव्हाही ते राज्याला विचारत नाही. मग राज्य विरुद्ध केंद्र हा सुद्धा संघर्ष उभा अधिक स्ट्रॉंगली, अधिक खमकेपणाने राहणं आवश्यक आहे. आणि शासनकर्ता विरुद्ध जनता याच्यामध्ये श्रमिकांची शक्ती, जनशक्तीच्या आधारावरती आंदोलन पुढे नेणारी अशी उभी राहणंही आवश्यक आहे. नक्कीच. आपण सगळं असंघटित असताना संघटित होणं किती महत्वाचं आहे हे तुम्ही सांगितलं. नर्मदा बचाव आंदोलनाची 36 वर्ष, त्याकडे आपण अगदी थोडक्यात त्याचा आढावा घ्यायचा झाला तर तो कशा स्वरूपाचा आहे? कारण यंदाचं वर्ष हे नर्मदा बचाव आंदोलनासाठी अतिशय महत्वाचं असणार. बघा, 36 वर्षामध्ये आम्ही जे जे मुद्दे उठवले ते खरे ठरलेले आहेत. आज कच्छ सौराष्ट्राच्या लोकांसाठी म्हणून हे धरण असं म्हणत गेले गुजरातचे सरकार ते लोक, शासनकर्ते, आणि त्यांना केंद्राने खास करून मोदी सरकार आल्यानंतर पूर्ण साथ दिली. पण बघा, महाराष्ट्रातल्या 33 आदिवासी गावांचा बळी दिला. त्यांना आम्ही पुनर्वसन मिळवण्यासाठी म्हणून तेच लढले, आम्ही लढलो त्यांच्याबरोबर. परंतु आजही जर शेकडो आदिवासी बाकी आहेत तर त्याबद्दल युद्धस्तरावरती निर्णय घेणं, अंमल करणं, त्यांना पूर्ण न्याय देणं, याच्यासाठी आम्हाला सरकारच्या सतत मागे लागावं लागतं. काही संवेदनशील अधिकारी भेटले तर न्याय अधिक मिळतो. अन्यथा निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक असून सुद्धा वर्षानुवर्ष अर्ज प्रलंबित राहतात. याला काय म्हणावं? परंतु कुठेतरी मागच्या सरकारशी संवाद होत होता, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीशी संवाद होऊ शकतो म्हणून आम्ही मिळवतो. शहरी गरिबांच्या विस्थापनानंतर कुठेतरी त्यांना पुनर्वसन आणि नर्मदेसारख्या प्रश्नावर पण. परंतु गुजरातमधल्या आदिवासींना गुजरात सरकारने कसं पुनर्वसनामध्ये फसवलंय हे पाहायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की गुजरातचं मॉडेल काय आहे. आणि आता सरदार पटेलांचा स्टॅच्यू 1500 चीनचे कामगार आणून 3500 कोटी रुपये खर्च करून जो उभारला आहे, त्याच्यामुळे खालच्या 172 गावांवरती संकट आलेलं आहे. आणि धडाधड कुठे त्यांची दुकानं पाडून टाकणं, त्यांची घरं हलवणं, त्यांना जावंच लागेल असं म्हणून कोर्टात सुद्धा येणं केनं प्रकारेनं त्यांना दाबून टाकणं, हे सगळं आज चालू आहे. पण या परिस्थितीमध्ये धरणाच्या खालच्या बाजूचे मच्छीमार सुद्धा जे प्रभावित झालेले आहेत, ज्यांची संख्या 6000 आहे, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि समुद्र 80 किलोमीटर नर्मदेमध्ये येऊन पाणी खारावलेलं आहे, भूजल खारावलेलं आहे, त्या मच्छीमारांवरती संकट आलेलं आहे, त्याकडे कोणी गुजरातच लक्ष देत नाहीये. त्यांचेच ते आहेत मच्छीमार, तरी सुद्धा ते देशाचे नागरिक आहेत म्हणून आम्हीच त्यांच्याबरोबर जोडून घेतो आहोत. आणि कॅनॉल्स पण पूर्ण झाले नाहीत बांधकाम करून, त्यामुळे कच्छचे कॅनॉल्स मातीने भरले आहेत, पाण्याने नाही. आणि आणखीन इतक्या गोष्टी आहेत की यांनी 4200 कोटींचं दाखवलेलं धरण हे 60,000 कोटींवर गेलं. पण आजही गुजरातनी पूर्ण लाभ शेतकऱ्यांना दिला नाही. सगळे दावे खोटे ठरतायत. 1/3 जास्तीत जास्त सिंचन मिळालेलं असेल, जे इतरही अनेक धरणांच्या बाबत झालं, उकाई धरणाच्या बाबत झालं. पण त्याच्याबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हे धरण पुढे नेताना त्यांनी कोर्टातही खोटी शपथपत्र दिली, त्यांनी संपूर्ण खोटे आकडेवारी पेश केली. आणि ज्या वेळेला मोदींनी पाणी भरण्याचा निर्णय घेतला तेव्हा मध्य प्रदेशातल्या आमच्या मैदानी आणि पहाडी गावांमध्ये 32,000 कुटुंब होती, पण त्यामध्ये त्यांनी पाणी भरलं. तसे उंदरांसारखे पळून जातील असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु आमचे लोक हटले नाहीत. म्हणून आज 20,000 कुटुंबांना तरी जमिनी मिळाल्या. 5 एकर सिंचित जमीन, आणि नाही मिळाली त्यांना 60 लाख रुपये आम्ही घेतले. पण अजूनही जे बाकी आहेत ते आजही आमचे धरणं धरून बसलेले आहेत मध्य प्रदेशात, बडवानी जिल्ह्यामध्ये. तेव्हा ही लढाई पुढे जात जात आता भारतीय जनता पार्टीचे भूतपूर्व मुख्यमंत्री
सुरेश मेहता ज्यांचाच अभ्यास आहे ते आज गुजरातला कसं फसवलं हे सांगतायत. पण महाराष्ट्रालाही फडणवीस सरकारने फसवलं हे कोण सांगणार? आता हिनाताई गावित नंदुरबारच्या खासदार यांनी काहीतरी प्रश्न संसदेमध्ये मांडला की महाराष्ट्राच्या हक्काचं जे 11 TMC पाणी सरदार सरोवराचं मिळायचंय ते आम्हाला देण्यात यावं. अहो, महाराष्ट्रातलं पाणी सरदार सरोवरातलं नाही मिळणार, एक थेंबही नाही. मध्य प्रदेशालाही एका थेंबावर अधिकार नाही. मासळीवर आम्ही अधिकार घेतलाय, कुठेतरी महाराष्ट्र सरकारने आम्हाला साथ दिली मागच्या म्हणून. पण फडणवीस सरकारने अवैध बेकायदेशीर अग्रीमेंट करून महाराष्ट्राच्या वाट्याचं, महाराष्ट्राच्याच जमिनीवरून वाहणारं हे पाणी महाराष्ट्रानेच घ्यायचा अधिकार असताना त्यातलं अर्ध पाणी गुजरातला देऊन टाकलं. हा अवैध करार रद्द करा म्हणून आम्ही आत्ताच्या सिंचन मंत्र्यांच्या मागे लागलेलो आहोत, नाहीतर शेवटी आम्हाला कोर्टात जावं लागेल. पण आमच्या नंदुरबारच्या खासदार हे सत्य दडपून टाकतात, तेव्हा शेवटी खरं सत्य कोण पुढे आणणार? सत्याग्रही बनण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. ही सत्याग्रही बनण्याची वेळ सर्वसामान्य जनतेची आलेली आहे का? स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य दिन आपण सगळे मिळून साजरा करतो आहोत, मात्र तरी देखील यापूर्वी पाहिलेलं हौतात्म्य ज्यांनी पत्करलं, त्या हुतात्म्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय आज घडीला. मेधाताई, अनेकांनी आपलं हौतात्म्य पत्करलं, अनेकांनी आंदोलनं केली, सर्व गोष्टी घडल्या. आज स्वातंत्र्य दिनासंदर्भात अनेक ठिकाणी सेलिब्रेशन या क्षणाला सुरू आहे. हे सुरू असताना देखील स्वतंत्र भारताचं पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण झालंय असं आपल्याला वाटतं का? नहीं, अजूनही ये आज़ादी अधूरी है, एक लढाई जरुरी है. ही घोषणाच आम्हाला ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये 9 ऑगस्टला द्यावी लागली. याचं कारण हेच आहे की त्या शहादतेमध्ये, त्या हुतात्म्यामध्ये जे काही मूल्य एकूण बिंबवलेली अशी विचारधारा होती, ती विचारधारा आज आपल्या राज्यकर्त्यांना, शासनकर्त्यांना मंजूरच नाहीये. समता नाही, न्याय नाही आणि धर्मांधतेला उलट सामोरं जात, धर्मांधते आणि जातीयतेच्या नावाने हिंसेचा आधार घेत जे राजकारण आज मोदींसारखे राज्यकर्ते करतायत, त्याला तर तोंड देण्याशिवाय गत्यंतर नाही. आपलं स्वप्न होतं स्वावलंबनाचं, संप्रभुतेचं, परंतु आज यांनी राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोह याच्या व्याख्याच बदलून टाकलेल्या आहेत. जे खरोखर समतेसाठी, न्यायासाठी लढतात त्यांना ते राष्ट्रद्रोही म्हणून कुठल्या तरी भीमा कोरेगाव सारख्या खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकतायत आणि म्हणून सर्वांना कतार रांगेमध्ये उभे करतायत आणि आमच्यावरती पेगॅसेस सारखे सगळे एकूण नजर ठेवून हल्ले करतायत. पण या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय दबाव प्रभाव जे आहेत ते सुद्धा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. कारण एकीकडे आत्मनिर्भर भारताची घोषणा करतायत, पण 75 वर्ष झाली तरी अजून भारत हा आत्मनिर्भर झालेला नाही. कारण गावं सुद्धा आत्मनिर्भर राहू देत नाहीये सरकार. उलट गावांच्या गावसभेच्या पातळीवरती जे विकासाचं नियोजन व्हायला हवं, जे शेवटी 73-74व्या घटना बदलामधून घटनेतला अनुच्छेद 243 मध्ये प्रतिबिंबित झालं, ज्या वेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते, ते कधीही अंमलात आणण्याच्या दिशेने देशातलं बजेटही आखलं गेलं नाही, देशातली धोरणंही आखली गेली नाही आणि देशातल्या योजना सुद्धा आखल्या गेल्या नाही. उलट त्या सेंट्रल विस्टा सारख्या अत्यंत विकृत, अनावश्यक अशा योजनांवरती हजारो कोटी रुपये घालणं, आज 23,000 म्हणत असतील, नर्मदेचे 60,000 कोटी झाली किंमत, तर याची पण 60,000 कोटी पर्यंत जाऊ शकेल. पण अशा प्रकारच्या याच्यावरती उधळमापळ करणं हे स्वातंत्र्याचं स्वप्न हिरावून घेण्यासारखं आहे आणि परवडणारच नाही. कारण त्यांनी आता कॉर्पोरेट्सना सुद्धा लॉकडाऊन मध्ये 68,000 कोटींची कर्जमुक्ती दिली, पण शेतकऱ्यांना किमान हमी भाव देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत असं शपथपत्र बुंदेलखंड मध्य प्रदेशच्या निमित्ताने घातलेल्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात त्यांनी दाखल केलेलं आहे. तेव्हा हे सगळं खोटेपणाचं लक्षण आहे आणि हे सगळं एकूण देशाला जागतिकीकरणासारखी चमकधमक दाखवत विकून टाकण्याचं स्वप्न आहे. आणि म्हणून आयात निर्यातीच्या आधारावरती आपल्या पेट्रोलची किंमत वाढवणं, महागाई वाढवू देणं, इथली जमीन शेतीची ही पुंजी निवेशक गुंतवणूकदारांना देऊन टाकणं, त्याच्यामुळे शेतीच नव्हे तर अन्न सुरक्षा संपली तरी चालेल, रेशन व्यवस्था संपली तरी चालेल असं म्हणणं, हे सगळं गरीब विरोधी आहे असंच म्हणायला हवं. पण गरीब कोण?
ह्याही प्रश्नाचा विचार केला पाहिजे. जे श्रमाने धनिक आहेत, जे निसर्गाने धनिकत्व घेऊनच जगत आलेले आहेत आणि ज्यांनी निसर्ग टिकवलाय, मग ते आमचे पशुपालक असोत की आमचे शेतकरी शेतमजूर असोत की आमचे मच्छीमार असोत आणि जंगलवासी आदिवासी असोत, ज्यांनी कालच म्हणजे अलीकडे विश्व आदिवासी दिवस साजरा केला, ते सगळे जाणतायत की एकूण जगाच्याही पातळीवरती अशाच प्रकारचं विषमतेचं लक्षण भोगावं लागतंय मेहनतीने जगणाऱ्या कष्टकऱ्यांना. आणि त्यामुळे जे भारताचं स्वप्न गांधींचं होतं, जे खरोखर स्वावलंबनाचं होतं, ते आज संपुष्टात आणू पाहतायत आपले राज्यकर्ते. त्यांच्या अशा चुकीच्या धोरणांना, विकृत योजनांना विरोध करूनच आपल्याला परिवर्तन आणणं शक्य होईल. केवळ झेंडा फडकवून चालणार नाही. पण त्या तिरंग्यातले 3 रंग, त्याचा सुद्धा अर्थ आज ते मानतच नाहीयेत. ते मानतायत फक्त त्यांचेच रंग, त्यांच्या पक्षांचे. हे काही आम्हाला चालणार नाही. आणि म्हणून हिंदुत्ववाद असो की धर्मांधता असो, त्यालाही कट्टर विरोध करणं आवश्यक आहे. नाहीतर संघर्ष सुद्धा दिसू लागलेली आहे. कारण भारतच नव्हे किंवा भारताच्या आतच नव्हे, पाकिस्तानामध्ये हिंदू मंदिरांवरती होणारे हल्ले आपण बघतोय. तशाच प्रकारे बांगलादेशमध्ये देखील हल्ले होतात आणि त्यामध्ये अनेक जण जे आहेत ते जखमी होताना दिसतात. याच्या फक्त बातम्या येताना दिसतात. याचं पुढे काय? 2024 साठीची ही तयारी सुरू आहे किंवा त्या अनुषंगानं या धार्मिक मुद्द्यांचा वापर भारतामध्ये होताना दिसत? ते कुठे केव्हा एकत्र येतात आणि एकत्र येऊन रणनीती आखतात, ते आज कुणाला कळणंही शक्य नाही. आम्ही काही पेगासेस नाही. परंतु हे नक्की की कुठेतरी निवडणुकीमध्ये पाकिस्तानही फायदा घेतं आणि भारतही फायदा घेतं आणि त्याच्या निमित्ताने ते जवानांचा बळी देतं. परंतु त्या निमित्ताने या देशाच्या अंतर्गत विभाजन, त्याचं बीज पेरलं जातं. हे आपण बघतच आलेलो आहे. दिल्लीच्या हिंसेच्या निमित्ताने त्यांनी ज्या तरुण विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आतमध्ये डांबलं आहे, ज्यात उमर खलीद पासून ती त्या देवांगनेसारख्या मुलीपर्यंत मजल त्यांची गेलेली आहे. ही सगळी आपण समजतोय की निवडणुकीची तयारी असते आणि निवडणुकीमध्ये याचा फायदा घेऊन वोट बँक उभी करता येते असा आत्मविश्वास त्यांचा जोपर्यंत कोलमडत नाही, आपण कोलमडवत नाही, तोपर्यंत हे असं चालणार. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा कुठेतरी धर्मांधतेला विरोध झाला पाहिजे आणि त्या युद्धाला सुद्धा विरोध झाला पाहिजे. कारण त्यातूनच युद्ध निर्माण होतात आणि मग युद्धानंतर विश्व बँक, IMF सारख्या आर्थिक संस्था एकूण फोफावतात आणि मग त्या एकेका देशामध्ये आपला हस्तक्षेप करून कायदे बदलवतात, देशाची घटना पायदळी तुडवतात आणि केवळ एक पुंजी आणि बाजाराचं राज्य निर्माण करतात. तेव्हा हे सगळं अर्थकारण, राजकारण, धर्मकारण, याचा किती धोका आहे? फार मोठा धोका आज आहे. आणि म्हणून हिंसेला विरोध हाही आमच्या समन्वयाचा महत्वाचा मुद्दा आहे. महिलांवरती अत्याचार जे वाढतायत ते मनुवादी विचारधारेतूनच वाढतायत आणि त्याचाही फायदा हे एकूण जाती श्रेष्ठत्व साबित करण्यासाठी करतात. अगदी आम्ही काही शंढ आहोत का, आम्ही हल्ला भोगू का, असं म्हणत मालेगाव मधला जातीय दंगा कसा झाला, दिल्लीला सुद्धा त्या फिरोजाबादमध्ये मी उभी होते त्यावेळेला कशा प्रकारे एक हमला होत होता आणि पोलिसांची काय भूमिका होती, हे जेव्हा पाहिलं त्यावेळेला एक लक्षात येतं की हे सगळं राजकारणच आहे, केवळ धर्मकारण नाहीये. आणि म्हणून अगदी लेबॅनॉन सारख्या देशामध्ये सुद्धा धर्माच्या नावाने हिंसा झालेली आहे, इतरही देशांमध्ये होत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताला जर आपल्याला वाचवायचं असेल तर आम्ही जे गाण्यामधून नेहमी म्हणतो की एक हमारी एक है उनकी मुल्क में है आवाज़े दो, अब तुम पर है कौन सी तुम आवाज सुनो तुम क्या मानो, वे कहते हैं भूले बिसरे मंदिर मस्जिद याद करो, हम कहते हैं बेघर बेघर लोगों को आबाद करो. ही जी एक विचारधारेतली जी एक फरकाची बाब आहे, ती तफावत आहे, ती आपल्याला ठामपणे घेऊन जनतेच्या कानाकोपऱ्यामध्ये, गल्ली बोळांमध्ये, चुलीपर्यंत महिला शक्ती, युवा शक्ती यांना पुढे करत पोहोचणं आवश्यक आहे. आणि म्हणून 9 ऑगस्ट 2021 9 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022 आमच्या जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाने आजादी की राह पर असं म्हणत अभियान सुरू केलेलं आहे. 9 ऑगस्टला शेकडो ठिकाणी देशामध्ये कार्यक्रम झाले, परंतु केवळ एक प्रतिकात्मक कार्यक्रमाने हा बदल संभव नाही. आपल्याला लॉकडाऊन नाकारून धरातळावर उतरून
जनशक्तीचे लढेच उभारले पाहिजेत आणि त्यासाठी अधिकाधिक व्यापक समन्वय. बरं, जनशक्तीसाठी लढे उभारत असताना मेधाताई, थोडं पर्सनल आयुष्याकडे येऊयात. छान छान कविता लिहिता तुम्ही, छान छान लेखन करायला आवडतं तुम्हाला. सामाजिक प्रश्न आपण थोडेसे बाजूला ठेवूयात, या सर्व गोष्टी बाजूला ठेवूयात. कवितांच्या विश्वामध्ये रमत असताना आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं तुमच्या सर्व चाहत्यांना, आमच्या प्रेक्षकांना कविता ऐकवावीशी वाटतेय, त्याची थोडी सफर घडवावीशी वाटतेय? तसे आता खरं कविता आणि लेखन बाजूलाच पडतं. जे करावंसं वाटतं तेही क्वचितच लिहितं आणि कोरोनाच्या काळात तर रोज 2-2 श्रद्धांजली पत्रच लिहिण्याची वेळ आली. हे अत्यंत गंभीर आहे. पण आज एकूण लढत असताना आमच्या घोषणा, आमची गाणी, कविता अशा लिहिण्याची मला ह्या लॉकडाऊनमध्ये तर प्रेरणाच झाली नाही. असे नाजूक शब्द काही आपला आक्रोश प्रकट करू शकत नाहीत हे लक्षात येऊन. परंतु एक पहिली रामधारी सिंह दिनकर यांची जी मजदूरवरती कविता आहे त्याच्या 2 ओळी सतत माझ्या डोक्यामध्ये घुमत प्लीज. आहेत. कारण आमच्या सेंच्युरीच्या मिल्सचा जो संघर्ष आजही पोलिसांच्या हल्ल्यानंतर सुरू आहे, त्या संघर्षासाठी प्रेरणा देणारी ही कविता. त्यांनी असं म्हटलंय, मैं मजदूर मुझे देवों की बस्ती से क्या, अगणित बार इस धरा पर मैंने स्वर्ग बनाया. जो खरोखर धरतीवर स्वर्ग उभा करतो त्याला केवळ देव देवतांचं काय आहे, त्यांनीच स्वर्ग निर्माण केले हे रामधारी सिंह दिनकर म्हणतात. आणि मग या अशांना जेव्हा विस्थापन भोगावं लागतं तेव्हा आजादी का मतलब क्या हे विचारणारं एक गीत मी लिहिलं होतं. ज्या वेळेला 35,000 नर्मदा काठी मेळावा झाला होता, ज्यात सुंदरलाल बहुगुणा, बाबा आमटे, शबाना आझमी, स्वामी अग्निवेश, ठाकूरदासजी बंग हे सर्व उपस्थित होते. तर त्या गाण्याचा अर्थ आज सगळ्यांना इतका पटतोय की खरोखर विस्थापनाच्या आधारावरतीच विकास होऊ शकतो का? विस्थापन विरहित विकास, तशा प्रकारची तंत्रज्ञानाची निवड, परदेस के मुठ्ठी में बैठकर गुलाम बनकर ही विकास की राह पर चलना हेच आवश्यक आहे का? असा प्रश्न त्यातून उठवला होता. त्यातल्या काही ओळी तुम्हाला आठवते. देश हित के नाम पर इंसान लाखों उजड़ेंगे, ऐसी आजादी पे बोलो गर्व क्या कर पाएंगे. मुट्ठी भरे लुटते चले लाखों करोड़ों हाथ फैले, ऐसे बंटवारे जहां भी न्याय ही कहलाएंगे, ऐसी आजादी पे बोलो गर्व क्या कर पाएंगे. परदेस के सपने लिए परदेस के ही फंदे में, देश को गिरवी रखे जम हम ही पिसते जा रहे, तब भी आजादी पे बोलो गर्व क्या कर पाएंगे. अशा प्रकारचं ते दीर्घ गाणं आहे. पण मला वाटतं की एकूण विस्थापन ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे, जी जीवनावरती हिंसा करणारी. पण मुंबईमध्ये ज्या वेळेला 75,000 गरिबांची घरं तोडली गेली होती तेव्हा आम्ही घर बचाव घर बनाव आंदोलन उभं केलं. आजही आमचं ते आंदोलनच कुठेतरी वस्ती उखडली गेली तर तिला बळ देतं. तिथल्या तिथेच आम्ही त्या वस्त्या बसवल्या. एखाद मोठी वस्ती मानखुर्ची अजूनही दुभंगलेली, विस्थापित झालेलीच पडून आहे. परंतु अनेक वस्त्या आज पुन्हा तेथे बसल्या. अजूनही त्या सर्वांना योग्य आधार देणं, सन्मान देणं, स्थान देणं, घराचा अधिकार देणं यासाठी लढावंच लागतं. खरोखर आहे. तुमच्या अशाच प्रकारे लढण्याला प्रचंड प्रमाणामध्ये बळ मिळो एवढीच आज जी आहे ती इच्छा आमच्या सर्व प्रेक्षकांकडून आणि आमच्या टीमकडून देखील. आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या काळातल्या येणाऱ्या सर्व लढ्यांसाठी. स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करायची असेल तर अधिकारच साजरे करावे लागतील. खरोखर आहे. आणि हे अधिकार मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे अधिकार कशा प्रकारे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे अगदी थोडक्यात आपण आजच्या ऑफ द रेकॉर्डच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मेधाताई, खूप खूप धन्यवाद. वेळ काढून तुम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांबरोबर संवाद साधलात त्यासाठी. आजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.